नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या बकासूर DST6300 चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून अधिक स्वागत. आज मुळशीमध्ये झालेल्या किसन केसरी मैदानामध्ये बकासूर आणि देवा आणि बकासूर ही गाडी सेमीफायनल 2मध्ये पळाली. जेव्हा सेमीफायनल 2 सुटला त्यावेळेस थोडंसं पुढं आल्यावरती 3 नंबर तासातली गाडी बकासूरच्या तासामध्ये थोडीशी अलीकडं आली होती. त्यामुळं ड्रायव्हरची कसरत आणि बकासूरचा शिस्तीचा सर्वात मोठा भाग म्हणा की ती गाडी अलीकडं आल्यानंतरनं पण ती गाडी बकासूरची गाडी ही तासाच्या जवळनं पळत असताना बकासूरने तो जो ताळमेळ असतो किंवा ती जी तासाच्या पलीकडं जायचं नाही म्हणून केलेला एक अटीतटीचा प्रयत्न तो खऱ्या अर्थाने एक पाहण्यासारखा होता. ड्रोनमध्ये ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला असेल त्यांना तो त्याच्यात पाहायला मिळालंच. पण ते खूप चांगल्या पद्धतीने बकासूरनं त्या तासामध्ये गाडी कंट्रोल केली आणि ती गाडी काही पलीकडं जाऊ दिली नाही. आणि त्यानंतरनं ड्रायव्हरने देखील दोन्ही नंदींचा चांगल्या पद्धतीने ताळमेळ जुळवला आणि ती गाडी पुढतशी पळवायला सुरुवात केली. आणि निकालावरती नेहमीप्रमाणे बकासूर आणि देवा या गाडीने सेमीफायनलचा निकाल घेतला. त्यानंतरनं निकाल घेतल्यावरती निकाल देण्यात आला नव्हता, तो पेंडिंग होता आणि ते क्वार्टर फायनल मेगा फायनल या सगळ्याचे निकाल बघून त्या सेमीचा निकाल देण्यात येणार होता. बराच वेळ जवळपास 20-25 मिनटं किंवा त्यापेक्षा जास्त वेळ झाला, पण त्या सेमीचा निकाल काही पुकारण्यात आलेला नव्हता. आणि त्यानंतरनं मग पूर्ण सगळं पाहून आणि ते सेमीचा निकाल दिला आणि बकासूरची गाडी ही फायनलसाठी पात्र झाली. सर्व चाहत्यांना त्याचा आनंद झाला आणि बकासूरचा फायनल त्या मैदानामध्ये पाहायला मिळणार असं सर्वांना वाटत होतं. मीही त्या मैदानात स्वतः उपस्थित होतो आणि आम्ही सगळेच होतो. बकासूरची पूर्ण टीम त्या मैदानामध्ये उपस्थित होती आणि फायनलला गाडी पळेल असं वाटलं होतं. पण शर्यती शेवटी ते नियम असतात शर्यतीचे आणि त्या नियमामध्ये शर्यत होत असते. आणि सकाळी एक फेरा ऑलरेडी दुसऱ्या मैदानात झालेला होता आणि हे 2 फेरे म्हणजे असे 3 फेरे झाले होते. पण सेमीचा निकाल हा उत्कृष्ट पद्धतीने या गाडीने घेतलेला होता. त्यामुळं ही गाडी फायनलला निर्विवाद वर्चस्व ठेवत पास झाली होती. त्यामुळं 3 फेरे इथं ते कंप्लीट होतात आणि 4था फेरा फायनलला जर गाडी पडली असती तर मग तो 4था फेरत होता. त्यामुळे नियमानुसार ही गाडी त्या फायनलसाठी पात्र असून देखील पळली नाही आणि बकासूरच्या पूर्ण मालकांनी आणि जे देवाचे मालक होते त्या सगळ्यांनी तो डिसिजन घेतला की ही गाडी काही फायनलला पळणार नाही. आणि त्यामुळं या किसन केसरी मैदानामध्ये बकासूर आणि देवा आणि बकासूर ही गाडी 6व्या क्रमांकाची मानकरी ठरली आणि मैदानात देखील त्यांना तसं पारितोषिक देण्यात आलं. पण ज्या पद्धतीत सेमीला तो कंट्रोल होता ना, तो खरंच पाहण्यासारखा होता.